तर मोदींसोबत गेल्यानं टीडीपी आणि जेडीयूच्या खासदारांमध्ये नाराजी असल्याचा मोठा दावा सामनातील रोखठोकमधून संजय राऊतांनी केला आहे। नितीश कुमारांची तब्येत खराब झाल्यानं ते मोदींसोबत गेले असंही राऊत म्हणाले। तर खासदार नाराज असल्याची चर्चा माझ्या कानावर आली नसल्याचं शरद पवार म्हणाले। सामनातील रोखठोकच्या सदरावर शरद पवार यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत। काय लिहिलंय सामनात? चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाचे खासदार 26 तारखेला संसदेच्या नव्या कॅन्टीनमध्ये भेटले। आमच्याही खासदारांमध्ये नाराजी आहे असं आंध्र आणि बिहारचे खासदार म्हणाले। मोदींसोबत गेल्यानं राज्यात जनतेचा रोष निर्माण होईल, येणारा काळ कठीण जाईल असं टीडीपी खासदार म्हणाले। चंद्राबाबूंच्या पक्षाला लोकसभेचं अध्यक्षपद हवं होतं, नितीश कुमारांना रेल्वे मंत्रालय हवं होतं, पण ते मिळालं नाही। मग या दोघांनी पाठिंबा का दिला? हा पाठिंबा मनापासून आहे का, असा प्रश्न देखील सामनातून उपस्थित करण्यात आला है। जो लोकतंत्र बचाने के लिए कभी जेल में गए थे, संघर्ष करते थे, जयप्रकाश नारायण के बहुत करीबी रहे थे। अब नीतीश कुमार की तबीयत, उनकी हेल्थ, उनकी मानसिकता बहुत ही ख़राब है। अगर वो उनकी तबीयत ठीक रहती तो मोदी जी के साथ नहीं जाते, और उनके लोगों ने उनको घेर लिया है, उनको गुमराह किया है, और मोदी और शाह जी उनका गैर इस्तेमाल कर रहे हैं। नाही, माझं काय ऐकण्याचं नाही, मी कधी ऐकलं नाही ना कोणी आमच्याशी बोललं। आणि खरं सांगायचं त्यांच्या फादरांचं सेशन खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरू होणार आहे, आणि फादरांचं सेशन हे 2 दिवसाचं आहे, 3 दिवसाचं। त्यामुळे 2-3 दिवसात असं करणं शक्य नाही, खासदारांच्या भीती होणार नाही। पण सेकंड सेशन जे आहे ते ज्या दिवसाचं आहे त्यावेळी लोकांचा अंदाज येईल। आज तसं तिचं होईलच, आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे कुठल्याही खासदाराला निवडणूक नको।